परंतु इथं आता जी काही आमची माता भगिनी असतील, पुरुष बांधव असतील, म्हातारे ज्येष्ठ श्रेष्ठ लहान थोर मोठे कुणी असेल, सगळ्यांना सांगितलं की रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल असं म्हणा. ते अवघड आहे का? विठ्ठल विठ्ठल म्हणणं अवघड आहे का? सगळ्यांना येतं. विठ्ठल विठ्ठल कुणी म्हणू शकतो, रामकृष्ण हरी कुणी म्हणू शकतो महाराज. कारण महाराज सांगितलं सकळासी येते, सगळ्यांना अधिकार आहे. स्त्री असो पुरुष असो लहान असो थोर असो, सगळे यारे यारे लहान थोर याती भलती, सगळे कोणी असेल खट नट यावे, शुद्ध होणी जावे. इथं या धर्म मंडपामध्ये कुणी जरी असला, कसाही जरी असला किंवा कसाही जरी असला, तरी त्याचा उद्धार या नाम साधनेनं होतो. आणि म्हणून प्रत्येक जण कुणी असेल तरी नामस्मरण करू शकतो, कुठेही असेल तरी करू शकतो. काही मंडप मध्येच असावा, आश्रम मध्येच असावा, देवघरामध्येच असावा असं काही नाही. जिथं असाल तिथं असाल तेथे करा नामाचे चिंतन, नामाचे चिंतन प्रगट पसारा. जिथं असाल तिथं कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कांदे लावत जरी असल्या महिला मंडळी तरी तिची सून कशी हिची सासू कशी म्हणण्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणून जर कांदा लावला, की तोंडाला काम असतं, काही हाताला काम आहे कांदा लावणं. आता कांदे खुरपाला आले असतील तुमच्या भागात, काही खुरपत असताना हाताला काम आहे, मुखाला काही काम आहे का? देवाचं नाव घेऊ शकतो. म्हणजे काम करत असताना सुद्धा, रस्त्याने चालत असताना सुद्धा विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी म्हणत आपण जर त्या ठिकाणी चाललो. महाराज म्हणतायत की सर्व कामे करिता हरी बोला, हसता बसता उठता खेळता खाता पिता सर्व कार्य करता भगवंताचं नामस्मरण आपण करू शकतो. आणि म्हणून कुठेही असाल तरी आपण देवाचं नामस्मरण करू शकतो. नाही महाराज, महाराज म्हणतायत की नाम साधना घेण्यासाठी कुठल्या प्रकारची अट नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ लागत नाही, वेळ लागत नाही. कुठेही असला, दिवसा असो रात्री असो, बसल्या बसल्या करता येतं. एखादा म्हणला बसून जमत नाही, झोपून झोपून घेऊ शकतो. चालता 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 घेऊ शकतो. उभा राहून जसं ज्याला जमेल येईल तैसा बोल रामकृष्ण. ऐक नाही, तुला जसं जमेल तसं देवाचं नामस्मरण फक्त करण्याचा अट्टहास संत महात्म्याने केलेला आहे. आणि म्हणून महाराज म्हणतायत नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची सोपा आहे. सगळ्यांना करता जोगा आहे, कुठेही करता येईल. कोणी नाम साधना आपल्या जीवनामध्ये आपण जर केली तर त्याचं फल काय आहे? जन्मांतरीचे पाप.
संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची किंवा जन्मांतरीची नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावीन अनेक असतापै साधन वहातसी आन विठोबाची नलगती सायास जावी वनांतरा सुखी येतो घरात नारायण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे न लगती सायास जावी वनांतरा सुखी येतो घरात नारायण महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडलिकाय धातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन चरणा संताची रणे कृष्ण बिबद सुसंवाद भूतो रुगितार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृते निर्मिता येनच प्राकृतोक्त्या समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता काय माझी वाणी मानेन संतासे रंजवो चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तरी नुरुणी वेगळेपण रसी भजिन्न लिलवन तैसे नमन माझे जान बहु काय बोलो विठ्ठला नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरात नारायण अखिल कोटी ब्रह्मांड नायक षड गुणैश्वर संपन्न भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण विठ्ठलनाथ बाबा भावी निमगाव वैकुंठवासी हरिभक्तीपरायण परमपूजनीय गुरुवर्य कृष्णदेवजी महाराज काळे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज काळे दग्नेश्वर शिवालय यांच्या कृपाशीर्वादाने तसेच आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजनीय परमश्रद्धेय उभ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असणारे देवगडचे बाबाजी परमपूजनीय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान सर्व तुम्हा सर्वांचे गुरुवर्य पूजनीय राऊत बाबा या सर्व संत मंडळीच्या आशीर्वादाने
स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी गुळे पाटील साहेब यांच्या प्रेरणेने आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजनीय परमश्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण सुदामदेव महाराज शास्त्री दग्नेश्वर शिवालय दहिगाव महाराजांच्या सुंदर अशा मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह महाशिवरात्री महोत्सव श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी आज प्रारंभ झालेला आहे आणि या निमित्ताने परिसरातील सर्वच गायक वादक सर्व भजनी मंडळ आणि श्री गुरु कृष्णदेवजी बाबा काळे बाबांचा सर्व भक्त परिवार दहिगाव आणि दहिगाव परिसरातील जी काही सर्व गावं आहेत त्या गावातील सर्वच भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या प्रेमाने आपली जी भक्ती आहे आपली जी सेवा आहे ती बाबांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करण्यासाठी आपण उपस्थित आहोत। त्यामध्ये आज विशेष ज्यांची उपस्थिती आहे आपल्या परिसराचं या ठिकाणी असणारे एक सेवाधारी व्यक्तिमत्व भजनाची आणि अखंड साधू संतांच्या सेवेमध्ये असणारे पूजनीय गणपत बाबा या ठिकाणी उपस्थित आहे। बाबांच्या या ठिकाणी आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया। त्याचप्रमाणे आपण सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ या ठिकाणी विनेकरी बाबा आहेत। आपण सर्वच गावातील परिसरातील भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। काहींचे नाव मला ज्ञात आहे काहींचे नाही, परंतु तरी सुद्धा आपल्या सर्वांच्या बद्दल या ठिकाणी प्रेम आहे। सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक आहोत। आमचे सर्व या ठिकाणी महाराज मंडळी उपस्थित आहेत। हरिभक्तपरायण आमचे अशोक महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराजांचं काय ऋषिकेश महाराज, आपण सर्वच परिसरातील भजनी मंडळ आमचे चौबदार या ठिकाणी पूजनीय ज्यांची विशेष उपस्थिती आहे परम आदरणीय परम श्रद्धेय आमचे चेडे बाबांची या ठिकाणी उपस्थिती आहेत। परिसरातील आपण सर्वच जाणकार पारमार्थिक मंडळी आहोत। इकडे सर्व आमचे संस्थेचे बालगोपाळ विद्यार्थी मंडळी उपस्थित आहेत। श्री हरिभक्तीपरायण आज ज्यांची विशेष उपस्थिती आहे आमचे कल्याण महाराज पवार महाराजांची विशेष उपस्थिती आहे। आपण सर्वच या ठिकाणी बाबांची सेवा करणारी मंडळी आहोत आणि प्रत्येकाचा नामोल्लेख होणं शक्य नाही। आमचे मृदंगाचार्य महाराज या ठिकाणी आहेत। आपण सर्वच मंडळी आहोत, कारण कीर्तन म्हणजे नाव घेण्याचा कार्यक्रम नसतो, परंतु एक औपचारिकता असती, आता परंपरेनं घ्यावं लागतं। म्हणून आपण सर्वच या ठिकाणी हे महाशिवरात्रीचा महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पारायण आदी करून सर्व कार्यक्रमाची या ठिकाणी प्रवचन असेल, काकडा भजन असेल, हरिपाठ असेल, सर्व कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सर्वस्त ग्रामस्थ मंडळी आणि आपले शिवालय दग्नेश्वर शिवालय आणि पूजनीय या शिवालयाचे मठाधिपती पूजनीय आमचे सुदामदेव महाराज ज्येष्ठ गुरुबंधू महाराजांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम या ठिकाणी या संस्थांचे या ठिकाणी असणारी वाटचाल चालू आहे आणि पूजनीय महाराजांच्या आज्ञेवरून आजची असणार ही प्रथम दिवसाची सेवा आम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पहिला दिवस आहे, या कार्यक्रमाचा प्रारंभ आहे आणि या निमित्ताने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा हरिपाठ झाल्यानंतर जो काही परिहार देणारा अभंग आहे तो हा 6 चरणाचा अभंग आहे आणि तो आज आपण या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। पहिला दिवस असल्या कारणाने पहिल्या दिवशी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये किंवा आपल्या साधू संतांनी जी काही आपल्याला परंपरा घालून दिलेली आहे, जी अलिखित काही नियम आहेत, त्यामध्ये कार्यक्रमाचा पहिला दिवस म्हटलं की नामपर अभंग असावा। या दृष्टिकोनातून साधू संतांनी जे काही अलिखित आपल्याकडे नियम घालून दिलेले आहेत त्यामध्ये पहिला दिवस म्हटलं की नामपर अभंग घ्यावा आणि भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं, भगवान परमात्म्याच्या नामाची त्या ठिकाणी महती सांगावी, भगवान परमात्म्याच्या नामाचं सुलभत्व सांगावं
नोहे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने काय लाभ जीवनामध्ये प्राप्त होतो याचं चिंतन या पहिल्या दिवशी करावं. म्हणजेच 7 दिवस माणसं विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी म्हणतील या उद्देशाने. आज जरी नाही म्हटले तुम्ही तर काही हरकत नाही, कारण पहिला दिवस आहे. आणि म्हणून इथून पुढे आपण 7 दिवस भगवंताचं नामस्मरण करावं, भक्ती करावी, तनमन धनाने भगवंताची सेवा करावी. या दृष्टिकोनातून पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा असा दंडक आहे. आणि साधू संतांनी सुद्धा जी काही परंपरा सांगितली आहे किंवा श्रेष्ठांनी जो आचार घालून दिलेला आहे तो आचार या ठिकाणी आपण सांभाळला पाहिजे. कारण माऊली म्हणता येत ना, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. त्याचंच अवलोकन ही मंडळी करत असतात. म्हणून संत महात्म्याने आपल्याला परंपरा घालून दिलेली आहे. संतांनी आपल्याला काही मार्गदर्शन केलं आहे, काही नियम सांगितलेले आहेत. त्या नियमाला अनुसरून त्या परंपरेच्या चौकटीमध्ये चालून आपण आपल्या परमार्थाची वाटचाल जर केली तर निश्चित आपण आपल्या साध्यापर्यंत पोहोचू. या दृष्टिकोनातून संत महात्म्याने सांगितल्या त्याप्रमाणे आपण वाटक्रमण केलं पाहिजे. महाराज म्हणतायत ना, वेद मार्गी मुनी गेले त्यांचे मार्गे चालिलो. ज्या मार्गाने संत महात्मे गेले, वेदशास्त्र सांगतायत त्या मार्गाने आपण जर चाललो, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते, त्या मार्गाने आपण जर चाललो तर निश्चित मग न पडे गुंता कुठे काही. आणि संत महात्म्याच्या मार्गाने आपण न जाता जर मनाच्या मार्गाने आपण जर गेलो तर माऊली हरिपाठामध्ये सांगतायत ना, मनोमार्गी गेला तो तेथेच मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला. मनोमार्गी गेला तो तेथेच मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला. फिरवला तोची धन्य हरिपाठी फिरावला तोची धन्य. हरिपाठी फिरावला तोची धन्य. मनाच्या जर मार्गाने आपण गेलो तर मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला. आणि संत महात्म्यांनी सांगितल्या प्रमाणे आपण जर मार्ग चाललो तर निश्चित आपण आपल्या साध्यापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचू. या दृष्टिकोनातून नामपर अभंग आपण घेतलेला आहे. पहिला दिवस म्हटलं की नामाचं चिंतन करावा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. हा अभंग सुद्धा सगळ्यांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठामधला आहे. मला वाटतं नुसतं नामसंकीर्तन म्हटलं की माता भगिनी सुद्धा पुढे अभंग म्हणतील एवढा सोपा अभंग आहे. अभंग सोपा आहे, सर्वांच्या परिचित आहे, पण अर्थदृष्ट्या आपण जर पाहायला गेलो तर फार गहन अर्थ या अभंगाचा आहे. प्रत्येकाने याच्यावर विचार करावा असा हा गोड अभंग हा महाराजांचा 6 चरणाचा अभंग आहे. आणि म्हणून या प्रथम दिवशी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, घेतलं पाहिजे, नामाचं चिंतन झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण या अभंगाची निवड केली आहे. तसं हा संतांचा दरबार आहे. पूजनीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान कृष्णदेव बाबाजी, पूजनीय वैकुंठवासी आमचे नवनाथ बाबा, या सगळ्या संत मंडळीने इथं तपश्चर्या केली, साधना केली. आणि ही तपस्वी भूमी आहे. कुणाची? दधीची ऋषींची. दधीच्या ऋषीने या ठिकाणी तपश्चर्या केली. त्यानंतर पूजनीय महाराजांनी सुद्धा या ठिकाणी साधना केली. अनेक भाविकांना, अनेक अज्ञानी जीवांना बाबांनी सन्मार्गाला लावण्याचं काम केलं. अनेकांना परमार्थ भक्ती कशी करावी याचं मार्गदर्शन पूजनीय बाबांनी आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी केलं. आणि मग ते करत असताना अनेक प्रकारचा त्रास झाला असेल, अनेक प्रकारचं त्या ठिकाणी कष्ट सायास बाबांना करावं लागले, पण तरी सुद्धा ते सगळे सायास, ते कष्ट सहन करत करत हा परमार्थाचा मार्ग, ही परमार्थाची या ठिकाणी असणारी नौका, हा मार्ग, हा रस्ता, ही वाट
बाबांनी आपल्या हाती देऊन त्या ठिकाणी ठेवली आहे. म्हणून महाराज म्हणतात ना, देह कष्टविती परोपकारी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. तुमचं आमचं कल्याण व्हावं, तुमचं आमचं हित व्हावं, तुमचं आमचं चांगलं व्हावं, या दृष्टिकोनातून या संत महात्म्याने अविरत प्रयत्न केले. आणि म्हणून ध्येय झिजवला आणि तुम्हा आम्हाला मार्ग मिळावा, तुमचं आमचं कल्याण व्हावं, तुम्हा आम्हाला सुख मिळावं, शांती मिळावी, समाधान मिळावं, यासाठीच बाबांनी प्रयत्न केले. आणि बाबानंतर सुद्धा पूजनीय नवनाथ बाबांनी ही धुरा चालवली. त्यानंतर ज्यांच्याकडे ही सर्व जबाबदारी आलेली आहे अशी पूजनीय सुदामदेव बाबा सुद्धा ही जबाबदारी अगदी तंतोतंत पूजनीय बाबांना आवडेल, पूजनीय नवनाथ महाराजांना आवडेल अशा प्रकारे ही सेवा या ठिकाणी अविरत चालू आहे. आणि म्हणून मला वाटतं हा शिवरात्रीचा 8 दिवसाचा महोत्सव, परत बाबांच्या पुण्यतिथीचा सुद्धा 8 दिवस महोत्सव, यामध्ये अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, अनेक साधू संत, अनेक भाविक भक्त या ठिकाणी येतात. त्यांचं सर्वांचं या ठिकाणी आदर सन्मान हा सर्व भाग या ठिकाणी बाबा अतिशय तंतोतंत सांभाळतात. आणि म्हणून असणारी ही सेवा, आज या सेवेचा प्रारंभ आहे. आणि त्या निमित्ताने भगवान परमात्म्याचं नामाचं चिंतन करावं. कारण भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे, महाराज म्हणतायत पवित्र आहे, गोड आहे आणि ते मंगळ आहे. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. भगवान परमात्म्याचं नाव का घ्यावा पहिल्यांदाच, तर त्याचं असं कारण आहे, ते मंगल आहे. आणि पहिल्या दिवशी मंगल करावं लागतं, नमन करावं लागतं. म्हणून ते मंगल आहे, ते गोड आहे, ते पवित्र आहे. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. आणि म्हणून कुठलंही कार्य प्रारंभ केलं की त्या कार्याच्या प्रारंभी ते कार्य निर्विघ्नपणे सफल व्हावं, संपन्न व्हावं, अशा प्रकारे वाटत असेल तर महाराज म्हणतायत भगवान परमात्म्याचं नाव आधी घेतलं पाहिजे. आरंभी आवडी आदरे आली नाम, तेने सकल सिद्धी जगी झाली पूर्ण काम. आपलं काम सफल व्हावं, सिद्ध व्हावं असं वाटत असेल तर भगवंताचं नाम प्रथम घेतलं पाहिजे. हो ना, नाम साधनेला या कलियुगामध्ये फार महत्व प्राप्त झालेलं आहे. नाम साधना या कलियुगामध्ये फार श्रेष्ठ असणारी साधना सांगितलेली आहे. बघा संत, अनेक ज्या काही साधना आहेत त्या साधनेचं त्या ठिकाणी वर्णन संत महात्म्याने केलेलं आहे. पण त्याही पेक्षा जास्त वर्णन आपण आता गाथ्याचं पारायण चालू आहे, गाथ्यामध्ये पहा किंवा आपण हरिपाठामध्ये पहा, आपण अनेक संत महात्म्याचे जे काही अभंग आहेत त्या अभंग मालिकेमध्ये पहा की नाम साधनेचे फार मोठे अभंग. नाम साधना जीवनामध्ये अवलंबन करावी, भगवान परमात्म्याचं नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे, यासाठी संत महात्म्याने अनेक प्रकारचे प्रयत्न केले. बघा, तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, जागवण्याचा प्रयत्न केला की बाबांनो, तुमचा आमचा जर उद्धार व्हावा असं वाटत असेल तर या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाव्यतिरिक्त दुसरी साधना. कलियुगी उद्धार हरीचा नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार, हरीच्या नामे कलियुगी उद्धार. सकळास येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीचा नाम
कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये जर आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर भगवान परमात्मेचे नाम साधना आपण जीवनामध्ये अवलंबन केली पाहिजे. नाम साधनेला फार महत्व या कलियुगामध्ये आहे. नोहे नोहे नामाशिवाय आपला उद्धारच होऊ शकत नाही, अशा प्रकारे संत महात्म्याने ठाम आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून नाम साधना या कलियुगामध्ये महत्वाची आहे. आपलंही जीवन उद्धारून जावं, आपलंही कल्याण व्हावं, आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं, शांती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर नामस्मरण आपण कलियुगामध्ये केलं पाहिजे. बघा तुकोबराय म्हणतायत ना, फक्त आम्ही तुम्हाला सांगतो असं नाही, तर आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये नाम साधना अवलंबन केली, नाम साधना केली. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंद आसनी गोविंद शेनी, गोविंद त्या मनी बैसलासे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं. नोहे नोहे महाराज म्हणतायत की आमची वाणी या ठिकाणी नामस्मरणाशिवाय राहूच शकत नाही. नेघे 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 माझी वाचा विसावा, वाचा विसावा, तुका म्हणे हवा हवा साधावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. नेघे 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 माझी वाचा विसावा, वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा, तुका म्हणे हवा हवा हवा. नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. आजी झाला चढ, नेघे अवसान ते फळ, नेघे अवसान ते फळ, नेघे अवसान ते फळ. अवसान ते फळ, नेघे अवसान ते फळ, नेघे अवसान ते फळ. नेघे 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 माझी वाचा विसावा. ही वाचा विसावा घेत नाही. अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन, अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण ही वाचा करते. महाराज म्हणतात की कुठेही जा, पवित्र ठिकाणी तर ही वाणी भगवंताचं नामस्मरण करतेच, परंतु अपवित्र ठिकाणी जरी गेलो, अपवित्र ठिकाणी जरी गेलो तरी माझी वाचा विसावा घेत नाही. माझी मज झाली अनावर वाचा, अनावर वाचा, छंद या नामाचा. घेतलाशी. या नामाचा छंद घेतल्यामुळे अखंड भगवंताचं नामस्मरण, रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण चिंतन महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. की तुकोबरायांचं चरित्र आपण जर पाहिलं तर तुकोबरायांच्या चरित्राचा आपण जर विचार केला तर महाराजांना अखंड भगवान परमात्मा अखंड खंडे ना जीवन, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण. रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण. अखंड खंडे ना जीवन, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन,
परमात्म्याचं चिंतन महाराज एकदा सकाळी गावातून निघाले. विठ्ठल विठ्ठल भगवंताचं चिंतन करत करत मग निघावं. कुठे चाललो हेही महाराजांच्या लक्षात नाही. भंडारा डोंगरावर चाललो की भामचंद्रावर चाललो की घोराड्यावर चाललो. चिंतन करत करत भगवंताचं नामस्मरण करत करत महाराजांनी निघावं. परंतु महाराजांच्या ज्या पत्नी होत्या जिजाऊ आळसाहेब, त्यांनी एक दिवस महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही भजन करता ठीक आहे, भजन करत असताना तुम्ही कुठल्या डोंगरावर जाता ते कमीत कमी सांगून तरी आम्हाला जा. का तर तुम्हाला वेळेवर आम्ही भाकरी भाजी काय डब्बा असेल तो आणून देऊ. आम्हाला सांगून तरी तुम्ही जा. महाराज म्हटले, आवळे खरं सांगू का, मी कुठे चाललो काय चाललो मलाच काही कळत नाही. मी तुला कसं सांगू. त्या भजनाच्या नादामध्ये, त्या भक्तीच्या नादामध्ये, त्या भगवंताच्या चिंतनामध्ये मला सर्वांचा विसर पडतो, काही लक्षामध्ये राहत. आणि ही अवस्था, ही वृत्ती नामस्मरणाने घडली पाहिजे महाराज. नाहीतर परमार्थ चालू आहे, भक्ती चालू आहे, हे सगळं आम्ही करत आहे, पण हे करत असताना आम्हाला इतरांचा आठव असतो, पण भगवंताच्या नामाचा आठव आमच्या जीवनामध्ये नाही प्राप्त. हे सगळं विसरून भगवंताचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतायत की मला कुठलाच त्या ठिकाणी आठव राहत नाही, हे सगळं विसरून मी जातो. देहभान हरपले, सगळं देहभान हरपून महाराज त्या ठिकाणी भजनामध्ये तल्लीन होत होते. पण मग तुला जर त्या ठिकाणी वेळेवर मला भाकरी द्यावी असं वाटत असेल तर एक काम कर. इंद्रायणीच्या पलीकडे आली की ज्या भंडारा डोंगरावर, घोराड्या डोंगरावर आणि भामचंद्र डोंगरावर जे रस्ते फुटतात तीन, त्या रस्त्यात मध्ये आली की काय करायचं, रस्त्याची माती घ्यायची, ती कानाला लावायची आणि त्या मातीतून जर विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी आला तर तू समजायचं याच रस्त्याने महाराज गेले. आणि ज्या मातीतून, ज्या रस्त्याच्या मातीतून हा ध्वनी नाही आला की समजायचं या रस्त्याने महाराज गेले. बघा काय भजनाची शक्ती होती, काय भजनाची ताकद होती. महाराज किती भजन केलं असेल व महाराजांनी, की त्या भजनाच्या ताकदीनं, त्या भजनाच्या शक्तीनं मातीनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल भजन म्हणावं. किती साधना घडली असेल जीवनामध्ये. आपण मातीत जातो पण तू देवाचं नाव आपल्या तोंडात येत नाही. येतं का? आमचे कीर्तनकार मंडळी खूप रंगून सांगतात, काही काही नाही येत महाराज. प्रयत्न करून सुद्धा काही म्हणतात आपण त्या भानगडीत नाही बाबा, ठीक आहे. नाही आमचं बरं आहे, आम्हाला उठलं की आमचे कामधंदे आहेत, सगळं आम्हाला पाहावं लागतं. तुम्हाला काय, तुम्ही रिकाम टेकडे आहे, तुमचं चालू आहे असं म्हणतात माणसं. नाही देवाचं नाव त्या ठिकाणी मुखामध्ये येत. आणि म्हणून महाराजांनी एवढं भजन केलं की ती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल भजन करत होती. बघा अशा प्रकारे तुकोबारायांनी सांगितलं की आम्ही फक्त तुम्हाला सांगतो असं नाही, तर आमच्या जीवनामध्ये आम्ही नाम साधना केली. नहे नोहे आम्ही नामाचे धारक बनतो. आम्ही नामाचे सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण, सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण, सर्व भावे विठ्ठलाची प्रमाण, सर्व भावे विठ्ठलाची प्रमाण. आम्ही नामाचे
नामधारक आहोत असं महाराजांनी सांगितलं बघा. आम्ही नामाचे धारक आणि नामधारक असल्यामुळे नेनो प्रकार आणि जे काही अनेक प्रकार आहेत, जे काही अनेक साधना आहेत, त्यामध्ये आम्ही पडलो नाही. महाराज म्हणतायत ना, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वासोनी नामस्मरणा वासोनी नामस्मरणा वासोनी नेनती काही टाना टोना नामस्मरणा वासोनी नामस्मरणा आम्ही दुसरा टाना टोना जाणतच नाही नामस्मरणा वाचून. आणि खरोखर आपण भाग्यवान मंडळी आहोत. आपण या संत भूमीमध्ये जन्माला आलो मंडळी आहेत महाराज. आपण या शेवगाव तालुका, नेवासा तालुका, अहिल्यानगर जिल्हा ही सर्व संतांची भूमी आहे. बघा, आपण पाहिलं, विचार केला तर या जिल्ह्यामध्ये अनेक ऋषी मुनी थोर साधू संत झाले, आताही आहेत. महान संत महात्मे या भूमीवर आहेत आणि आपण त्या भूमीमध्ये जन्माला आलो मंडळी आहोत. मला वाटतं आपण या इतर गोष्टीच्या पाठीमाग न लागता नामस्मरण केलं पाहिजे. नाम साधना जीवनामध्ये अवलंबन केली पाहिजे. कुणीकडे पळतात तो माणसं. मी म्हणतो आपल्या या भागातले एवढं संत वाङ्मय आहे, साधू संतांचे विचार आहेत, तरी या बाबाकडे जा, तिकडे जा, इकडे जा, काहीतरी अंगारे दुपारे टाना टोना करत बसतात. महाराज म्हटले आम्ही मात्र ते जाणत नाही. नामस्मरणा वाचोनी कोणी काही तर करू आचरणे मजया कीर्तने विना नाही. फक्त नाम साधना महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अवलंबन केली आणि इतरांनाही या नाम साधनेकडे ओढण्याचा, खेचण्याचा प्रयत्न केला. सांगण्याचा प्रयत्न केला की बाबांनो, तुम्ही नाम साधना घ्या, नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करा. टाहो फोडून सांगण्याचा प्रयत्न केला. नाम घेता राहू नका, 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 नाम घेता राहू नका. ओरडू सांगितलं बाबांनो, तुम्ही नामस्मरण करा, नाम साधना जीवनामध्ये अवलंबन करा सांगितलं. नाही मंडळी ऐकत, नाही ऐकत. मग महाराजांनी कडक भाषेमध्ये सांगितलं. राग आला कधी कधी संतांना आणि रागाने सांगण्याचा प्रयत्न केला. काय माय गेली भूती भूतापाशी हरिनय मुखाशी, भक्तिवीन पशु कशाशी वाढला. नाथांनी कडक शब्दामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, तरी माणसं ऐकत नाही. किती सांगू तरी नाही कधी बटकीचे, किती सांगू तरी नाही कधी बटकीचे, किती सांगू तरी नाही कधी बटकीचे, किती सांगू तरी नाही कधी बटकीचे. सिंदळीचे रडातील, सिंदळीचे रडतील, पुढे सिंदळीचे रडतील. शिव्या देऊन सांगितलं. अट्टहासाने प्रयत्न करून सांगण्याचा प्रयत्न केला, पण नाही समाज ऐकत. मग महाराजांनी शेवटचा उपाय केला. सांगितलं बाबांनो, तुमच्या पाया पडून सांगतो, विनवित सकळ जन कर जोडोनी थोरला हला, जाणई चुकीची जाबन दिला, भले तुकया मधुरा ममना, कर जोडोनी विनला, कर जोडोनी थोरला हला, जाणई चुकीची जाबन दिला, मधुरा ममना.
तुमच्यासाठी दोन्ही प्रमाणे एका दमामध्ये या ठिकाणी महाराजांनी म्हटले, लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोराला, दान इतुकेच द्या मज दिना. भगवान परमात्म्याचं नाम घ्या, देवाचं नामस्मरण करा, हे सांगण्यासाठी तुमची आमची विनवणी केली, तुमच्या आमच्या पाया पडून सांगण्याचा. कधी कधी काय होतं, जर मनुष्य ऐकत नसेल तर माणसं म्हणतात ना, लहान एखादा मुलगा, घरातला मुलगा ऐकत नसेल तर सांगतात की बाबा रे तुझ्या पाया पडतो, पण असं मात्र करू नको, हे कर. तर संत महात्म्याला आपली दया आली आणि संत महात्म्याने सांगितलं तुमच्या पाया पडतो, लागून या पाया, तुमच्या पाया पडतो, पण काय करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, वेळोवेळा देवाचं नामस्मरण करा, देवाचं चिंतन करा, तुमच्या पाया पडून सांगतो. आणि मग मात्र समाजाने लोकांनी विचारलं, महाराज एवढा अट्टहास तुम्ही करता, एवढा प्रयत्न तुम्ही करता की भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा, स्वतः सांगतात की आम्ही केलेलं आहे, आम्ही करतो, तुम्हालाही सांगतो, एवढा अट्टहास तुम्ही रात्रंदिवस करता, पण त्या नामस्मरणाची या ठिकाणी असणारी फलश्रुती काय आहे? केलंच पाहिजे का ते नामस्मरण? किंवा ते नामस्मरण जर आम्ही केलं नाही तर आमच्या जीवनामध्ये काही बिघडेल का? आम्ही संसारिक माणसं आहोत, आनंदाने आमचा प्रपंच चालू आहे, मग नाही आम्ही नामस्मरण केलं तर काही बिघड पडेल का? महाराज म्हटले, तुम्हाला जर तुमचं कल्याण व्हावं, तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान हे नांदावं असं वाटत असेल तर तुम्हाला नामस्मरण करावं लागेल, केलं पाहिजे. आणि हे नामस्मरण जर केलं नाही तर मग तुमचा जन्म व्यर्थ गेल्याशिवाय नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाही तो गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजार विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. तुम्हासी भजार विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. देवाला जर तुम्ही भजले नाही, देवाचं जर स्मरण तुमच्या जीवनामध्ये घडलं नाही तर महाराज म्हणतायत नाही तरी गेला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. भजे खा नाही, भजे खाऊन आलो आता. भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा, नाहीतर जन्म वायाला जाईल. नहे नहे भगवान परमात्म्याचं जर भजन घडलं नाही, भगवान परमात्म्याची जर भेट झाली नाही, भगवान परमात्म्याचं जर चिंतन आपल्या जीवनामध्ये घडलं नाही तर हा जन्म व्यर्थ गेल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवंताने हा जो मनुष्य देह आहे, हा मानव देह आहे, हा दिलाच कशासाठी? देवे दिला देहा भजना गोमटा, देवे दिला देहा भजना गोमटा, देवे दिला देहा भजना गोमटा, देवे दिला देहा भजना गोमटा. तोया झाला फाटा, तोया झाला फाटा, मातिकेचा देवे दिला देहा भजना गोमटा, देवे दिला देहा भजना गोमटा. तोया झाला फाटा, तोया झाला फाटा, मातिकेचा देवे दिला देहा भजना गोमटा, भजना भजना गोमटा, भजना गोमटा, भजना गोमटा. वा वा, टाळी वाजवा जोरात एकदा. भगवान परमात्म्याने हा देह भजनासाठी दिलाय महाराज, भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे. देवाची प्राप्ती करून घ्यावी, देवाचं भजन करावं, यासाठी देवाने हा देह दिलेला आहे. मग करतोय का आपण ते? नाही करत.
आपण नको ते केल्याशिवाय राहत नाही. हा. पण भगवंताचं भजन स्मरण आपण करत नाही. जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण. याच्यासाठी भगवंताने दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया. हे सगळं दिलं कशासाठी? भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे, भगवंताचं स्मरण घडलं पाहिजे. पूजनीय राऊत बाबा एक दृष्टांत सांगायचे बघा. सर्व बाबांच्या लक्षात आला असेल. त्यांचा हा दृष्टांत आहे. बाबा खूप रंगून अतिशय गोड हा दृष्टांत सांगतात. या विषयाला अनुसरून आहे म्हणून सांगतो की असे काहीतरी पर्वकाळ असायचे आणि पर्वकाळामध्ये मनुष्य पर्वकाळ असेल काही तर काहीतरी कार्यक्रम आपल्या घरी आयोजित करतात, काही लोकांना जेवण करतायत. अशा प्रकारे याही वर्षी आता तो महिना आलेला आहे पुढं. कोणता महिना? धोंड्याचा महिना. असाच धोंड्याचा महिना आला, अधिक मास त्याला म्हणतात, पण आपण ग्रामीण भागात धोंड्याचा महिना म्हटला जातो. ठीक आहे. धोंड्याची फार मजा असते त्यावेळेस. म्हणून असा धोंड्याचा महिना आला. त्या धोंड्याच्या महिन्यामध्ये विशेष करून जावयाला त्या ठिकाणी आमंत्रित केलं जातं. जावई लोकांचं त्या ठिकाणी सुकाळ असतो. त्यातली त्यात जर नवीन जावई असेल तर त्याची फार मजा असते. आणि मग असाच एक गृहस्थ, त्याची जावई त्या ठिकाणी सर्व्हिसला होते आणि 1-2 वर्ष झाली लग्न झालं, पण ते सुट्टी नाही मिळाल्यामुळे की सासूरवाडीला आलेच नव्हते. बरेच दिवसापासून 2 वर्ष झाले सासूरवाडीला आले नाही आणि दूर सर्व्हिसला असल्यामुळे सुट्टी मिळत नाही असं कारण सांगून ते काय येत नाही. पण आता धोंड्याचा महिना आलेला आहे, पर्वकाळ आहे. अगोदरच फोन करून सांगितलं, जावे बापू आता असं करा, धोंड्याचा महिना आहे, सुट्टी काढा. आणि सुट्टी काढून 1 दिवस तुम्ही आलं पाहिजे. जावयाने सांगितलं काही हरकत नाही, मी अगोदरच सुट्टी घेतो, रजा टाकतो त्या दिवशी आणि 1 दिवस येईल, काही हरकत नाही. दिवस ठरला, तारीख ठरली आणि ठरल्याप्रमाणे आता जावई येणार आहे. आणि म्हणून सगळे त्या ठिकाणी तयारी या मंडळीनं इकडे केलेली आहे सासूरवाडीला. पण जावई येणार म्हटल्यानंतर आपला मोठेपणा, आपला जावई हे सगळं लक्षात आलं पाहिजे लोकांच्या, म्हणून पूर्ण गावालाच त्या ठिकाणी काय केलं, आमंत्रित केलं. पाहुणे रावळे सगळ्यांना आमंत्रित केलं. 1000-1500 लोकांचा स्वयंपाक त्या ठिकाणी आचारी लावून स्वयंपाक झालेला आहे. सगळी तयारी त्या दिवसाची त्या ठिकाणी केली. आणि त्या दिवशी ही तयारी आहे, जो दिवस ज्या दिवशी जावई येणार आहेत, पाहुणे येणार आहेत, तो दिवस उजाडला. सगळं स्वयंपाक वगैरे सगळा तयार झाला. सगळी त्या ठिकाणी मंडप असेल, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी बोलवली. त्यामध्ये महाराज मंडळीला बोलवलं. कारण कधी कधी पाहुणे यायचे असते, माणसं म्हणतात महाराज या आज जेवायला. ठीक आहे, गाड्याबरोबर नरोळ्याची यात्रा. सगळे संत मंडळी, महाराज मंडळी, सगळे अनेक मंडळी त्या ठिकाणी, पाहुणे ग्रामस्थ मंडळी आली. सगळ्यांची तयारी चालू आहे आणि स्वयंपाक झालेला आहे. सकाळचे 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले आणि वेळ होती 11ची. आता 11 वाजल्यानंतर सगळ्यांनी तोंड आ केले, भुका लागल्या. सगळ्यांचे त्या ठिकाणी नजरा रस्त्याकडे आहेत, पाहुणे कधी येतात, पाहुणे कधी येतात. कारण की सगळे आले होते, पण मुख्य पाहुणा म्हणजे जावई यायचे राहिले. मग जावई यायचे राहिल्यामुळे सगळ्यांच्या नजरा रस्त्याकडे लागल्या, कधी येतील पाहुणे, कधी येतील. सगळे बसलेले आहेत, सगळ्यांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे पाहुण्यांनी लवकर यावं. 11 वाजले, 11:15 झाले, 11:30 झाले, तरी अजून काय पाहुण्याचा पत्ता नाही. सगळे तळमळत आहे. सासरे बाबा मेहुणे सगळे रस्त्यावर उभे आहेत, पाहतायत आता गाडी येईल, मग गाडी येईल. सगळे पाहत आहे, पण पाहुणे काही तिकडे येईना. 11:30 नाही, 12 वाजले. आणि मग 12 वाजता फोन आला. फोन
काय फोन आला की मामा मी सुट्टी घेतली होती, मी येण्याचंही कबूल केलं होतं. अहो मग काय झालं? मी निघालो होतो, मग काय झालं? म्हटले काय झालं? अचानक साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला सुट्टी मिळणार नाही, तुम्हाला कामावर जावं लागेल, आणि म्हणून मी काय आज येऊ शकत नाही. असं म्हटल्यानंतर काय वाटलं असेल त्या सासरेवाला? अहो नाराज झाला तो. एवढा मोठा थाटामाटात हा उत्सव या ठिकाणी, सगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह होता, आनंद होता. पण काही क्षणामध्येच तो आनंद सगळा संपला. नाराज झाला. आसपासचे लोक म्हणू लागले काय झालं हो भाऊसाहेब, काय झालं? तो म्हटला काय व्हायचं राहिलं? काय झालं? पाहुणे येणार होते, काय झालं? पाहुण्याची सुट्टी रद्द झाली, पाहुणे येणार नाही. नाराज होऊन एका खुर्चीवर शांत बसला. लोक कुजबुजू लागली काय करावं, काय झालं, काय झालं? 4-10 मंडळी आले. म्हटले भाऊसाहेब काय हो? म्हटले पाहुणे नाही येणार. म्हटले मग द्या पंक्ती बसून. सगळे ग्रामस्थ पाहुणे मंडळी आले होते, द्या पंक्ती बसून. सगळे पंक्तीत बसले. वाडेकरी मंडळीनं सुद्धा दाबून वाढलं, खाणाऱ्यानं सुद्धा चोपून आणलं. त्यांना काय करायचं जावयाचं पाहुण्याचं काय? जसं आता आमच्या फोदाने काकांनी भरपूर वाढलं तसं भरपूर आणलं. सगळं जेवले, पोटभर जेवले आणि आपापल्या घरी आपल्या आपल्या कामाला सगळी मंडळी निघून गेली. 4-2 लोक थांबले आणि तिथं जे सासरेभाऊ होते, जे भाऊसाहेब होते त्यांच्याकडे आले. भाऊसाहेब जाऊ द्या, नाही आले पाहुणे काय. मग तो म्हणू लागला काय नाही हो, एवढं केलं सगळं वायाला गेलं. एवढं केलं सगळं वायाला गेलं. म्हटलं त्यातला एक शहाणा होता, तो म्हटला भाऊसाहेब कुठं वायाला गेलं? अहो सगळ्यांनी चोपून आणलं. म्हटले काहीच वायाला नाही गेलं, एक कण सुद्धा वायाला गेला नाही. सगळा स्वयंपाक संपला, सगळ्यांनी पोटभर जेवले, आणि तुम्ही म्हणता एवढं केलं आणि वायाला गेलं? वायाला नाही गेलं, सगळे पोटभर जेवले. मग त्यांनी दुसरा मंत्र काढला. तो म्हटला काय उपयोग झाला, कोल्ह्या कुत्र्याचं धन झालं. एवढं केलं सगळं वायाला गेलं, कोल्ह्या कुत्र्याचं धन झालं, काही उपयोग झाला नाही. मग मला एक सांगा, त्याला आपण हसलो. आपल्याही जीवनामध्ये तसंच आहे. त्यांनी एवढा स्वयंपाक केला होता, तो वायाला नाही गेला. लोकांनी खाल्ला की नाही? खाल्ला. पण तरी तो म्हणत होता एवढं केलं आणि वायाला गेलं का? तर ज्याच्यासाठी केलं होतं तो नाही आला. त्याच्यामुळं जो मुख्य व्यक्ती होता त्याच्यासाठी सगळी आटापिटा केली होती. हा सगळा थाटमाट ज्याच्यासाठी केला होता तो आला नाही, म्हणून हे सगळं केलं ते वायाला गेलं, असं त्याचं म्हणणं होतं. तसंच आहे महाराज, आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिलेला आहे. मग या देहाने आपण अनेक प्रकारचे उद्योग करत असतो. बंगले बांध, गाड्या घे, जमिनी घे, पाईपलाईन कर, हे सगळं करत नाही का आपण? करत असतो. पण हे करत असताना ज्याच्यासाठी भगवंताने हा देह दिला, महाराजांनी सांगितलं ना, देवी दिला देह भजना गोमटा किंवा जेणे तू जोडसी नारायण, भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी. जेने हा जीव दिला दान, जग जीवन नारायण गाईन गुण तळाचे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीना जीवन, जग जीवन नारायण गाईन गुण.
जीव दिला दान. कशासाठी दिला? जेने तू जोडसी नारायण. ठीक आहे? जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. चिंतन जगज्जीवन नारायण. त्याचं चिंतन करण्यासाठी त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी भगवंताने हा देह दिला. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. भगवान परमात्म्याची प्राप्ती आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी भगवंताने हा देह दिलेला आहे. आणि याचा उपयोग जर आपण त्यासाठी न केला आणि बाकीच्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी जरी करत असो तरी महाराज म्हणतात तो वायाला गेल्यासारखा आहे, तो व्यर्थ आहे. आणि म्हणून त्याचं मूळ साध्य काय आहे? भगवत प्राप्ती आहे, भगवंताचं चिंतन आहे. तेच या देहाकून घडलं पाहिजे. आणि ते न घडता इतर जर काही घडत असेल तर ते सगळं व्यर्थ आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये नाम साधनेला फार महत्व आहे. नव्हे नव्हे ती मुख्य आहे, ती विशेष आहे. बाकी गोष्टी गौण असतील पण मुख्य साधना म्हणजे नाम साधना या कलियुगामध्ये श्रेष्ठ सांगितलेली आहे. ती नाम साधना कलोतद हरी कीर्तनात. इतर साधना या कलियुगामध्ये क्षीण झालेल्या आहेत पण ही एकच साधना नामस्मरणाची अवघ्या झाल्या वाटा. क्षीण कलीन गडे साधन. या कलियुगामध्ये नाम साधनाच महत्वाची आहे. इतर साधना ज्या ज्या युगामध्ये त्या वेगवेगळ्या साधना आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की त्या केल्या पाहिजे. पण कलियुगात कलोतद हरिकीर्तन या कलियुगामध्ये घडलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचं चिंतन आपल्या जीवनामध्ये घडावं असं संत महात्म्याने वेळोवेळी आग्रह करून सांगितलेलं आहे. महाराज आमच्याही जीवनामध्ये आम्ही ती नाम साधना आपण सांगितल्यामुळे करूया. आम्ही आजपासून प्रारंभ करूया, आजपासून सुरुवात करूया. कारण कार्यक्रमाचाही प्रारंभ आहे आणि आम्हाला आतापर्यंत नाही कळालं, आतापर्यंत आमच्या लक्षात नाही आलं. पण आतापासून आम्ही प्रारंभ करूया की आमच्या जीवनामध्ये आम्ही नाम साधनेचा अवलंबन करूया. नाम साधना आम्ही आमच्या जीवनात त्या ठिकाणी सुरुवात करूया. पण ती नाम साधना काही अवघड असेल, आम्हाला जमेल का नाही? महाराज म्हटले तसं काही नाही. सगळ्यात सोपं असणारं साधन आहे नामस्मरण, अभंगाचं प्रतीक. नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो नलगते सायास नलगती सायासा नलगती सायासा महाराज म्हणतायत ही नाम साधना अवघड नाही.
सगळ्यात सोपी आहे, कुणालाही ती साधना करता येईल. नाम संकीर्तन साधन पै सोपी. सोपं साधन आहे, कुणालाही हे साधन करता येत. आता जर अभंग म्हणा एखाद्याला म्हटलं चालीमध्ये नाही शक्य होत काही काही, परंतु इथं आता जी काही आमची माता भगिनी असतील, पुरुष बांधव असतील, म्हातारी ज्येष्ठ श्रेष्ठ लहान थोर मोठे कुणी असेल, सगळ्यांना सांगितलं की राम कृष्ण हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल असं म्हणा. ते अवघड आहे का? विठ्ठल विठ्ठल म्हणणं अवघड आहे का? सगळ्यांना येतं. विठ्ठल विठ्ठल कुणी म्हणू शकतो, रामकृष्ण हरी कुणी म्हणू शकतो महाराज. कारण महाराज सांगितलं सकळाशी येते, सगळ्यांना अधिकार आहे. स्त्री असो पुरुष असो लहान असो थोर असो, सगळे यारे यारे लहान थोर याती भलती, सगळे कोणी असेल खट नट यावे, शुद्ध होणी जावे. इथं या धर्म मंडपामध्ये कुणी जरी असला, कसाही जरी असला किंवा कसाही जरी असला, तरी त्याचा उद्धार या तुका नाम. म्हणे याती हो का तयाची भलती, हो का तयाची भलती, हो का तयाची भलती. तयाची भलती, हो का तयाची भलती, हो का तयाची भलती. कोणी जरी असला तर त्याचा उद्धार या नाम साधनेनं होतो. आणि म्हणून प्रत्येक जण कुणी असेल तरी नामस्मरण करू शकतो, कुठेही असेल तरी करू शकतो. काही मंडप मध्येच असावा, आश्रम मध्येच असावा, देवघरामध्येच असावा असं काही नाही. जिथं असाल तिथं असाल तेथे करा नामाचे चिंतन, नामाचे चिंतन प्रगट पसारा. जिथं असाल तिथं नामस्मरण करता येतं. कामामध्ये काम काही म्हणा राम नाम, काही म्हणा भगवत नाम, सुख होईन झाले. काही म्हणा हो जाईल भाव समोरा, सुख होईन दुःखाचे. नाम साधना महाराज सांगितलं, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कांदे लावत जरी असल्या महिला मंडळी तरी तिची सून कशी हिची सासू कशी म्हणण्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणून जर कांदा लावला, की तोंडाला काम असतं काही हाताला काम आहे कांदा लावणं. आता कांदे खुरपाला आले असतील तुमच्या भागात, काही खुरपत असताना हाताला काम आहे, मुखाला काही काम आहे का? देवाचं नाव घेऊ शकतो. म्हणजे काम करत असताना सुद्धा, रस्त्याने चालत असताना सुद्धा विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी म्हणत आपण जर त्या ठिकाणी चाललो. महाराज म्हणतायत की सर्व कामे करिता हरी बोला, हसता बसता उठता खेळता खाता पिता सर्व कार्य करता भगवंताचं नामस्मरण आपण करू शकतो. आणि म्हणून कुठेही असाल तरी आपण देवाचं नामस्मरण करू शकतो. नाही महाराज, महाराज म्हणतायत की नाम साधना घेण्यासाठी कुठल्या प्रकारची अट नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ लागत नाही, वेळ लागत नाही, कुठेही असला दिवसा असो रात्री असो बसल्या बसल्या करता येतं. एखादा म्हणला बसून जमत नाही, झोपून घेऊ शकतो. चालता चालता घेऊ शकतो. उभा राहून जसं ज्याला जमेल येईल तैसा बोल रामकृष्ण. ऐक नाही, तुला जसं जमेल तसं देवाचं नामस्मरण फक्त करण्याचा अट्टहास संत महात्म्याने केलेला आहे. आणि म्हणून महाराज म्हणतायत नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जलमांतरीची सोपा आहे.
सगळ्यांना करता जोगा आहे, कुठेही करता येईल. कोणी नाम साधना आपल्या जीवनामध्ये आपण जर केली तर त्याचं फल काय आहे की जन्मांतरेचे पाप आपल्या जीवनातले नष्ट होत आहेत. अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाची. अनेक कथा अनेक पुराणामध्ये आपल्याला कथा अनेक प्रमाण अनेक ओव्या या संदर्भात देता येतील. कितीही जर आपण या नामस्मरणाचा महिमा त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला तर तो कमीच आहे. माऊली सुद्धा सांगतायत गगनाहुनी वाढ गगनाहुनी वाढ ज्ञानदेव पुसे निवृत्तीचे झाड गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम ज्ञानदेव पुसे निवृत्तीचे झाड गगनाहुनी वाढ आहे गगनाहुनी वाढ नाम आहे. सगळ्यात श्रेष्ठ साधना मोठं साधना काय असेल माऊली म्हणतायत गगनाहुनी वाढ नाम आहे. हरिपाठाचा जर आपण विचार केला महाराज तर हरिपाठामध्ये प्रत्येक अभंगामध्ये या नाम साधनेची महती सांगितलेली आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराजाने. या नाम साधनेची फलश्रुती काय आहे ही अनेक चरणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण रोज हरिपाठ म्हणणारी मंडळी आहोत आणि म्हणून हरिपाठाचा विचार करा. संत वाङ्मयामध्ये कुठल्याही संतांच्या अभंगाचा विचार करा. नाम साधना फार सांगण्याचा अट्टहास करून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न संत महात्म्याने केलेला आहे. आणि म्हणून महाराज सांगतायत ही साधना सोपी आहे. आपल्या जीवनातले सगळे पाप नष्ट करण्याची ताकद या नाम साधनेमध्ये आहे. म्हणून जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावी वनांतरा सुखे येतो घरा नारायण. ती साधना करण्यासाठी कुठं वनात जायची गरज नाही. आपल्या घरी बसल्या बसल्या सुद्धा भाकरी करता करता आपण नामस्मरण करू शकतो. काही कुठं जायची गरज नाही. घरी बसल्या बसल्या सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो. नये आता घरून निघालो कीर्तनासाठी इथपर्यंत यायचं असेल तर 4-10 महिला मंडळी एकत्र आल्या. हळूहळू नामस्मरण साधना करत करत जर इथं आल्या तर ती साधना होऊ शकते. आणि म्हणून महाराज म्हणतात लय सायास करण्याची लय कष्ट लय त्रास घेण्याची काही गरज नाही. जावी वनांतरा सुखे येतो घरा नारायण. तो भगवान परमात्म्याचं आपण चिंतन केलं तो भगवान परमात्मा होऊन आपल्या घरी येईल. न लगती सायास जावी वनांतरा सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवळी अनंत आळवावा. कोणतं नाव घ्यायचं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा कधी मधी सर्व काळ अखंड भगवंताचं नामस्मरण मंत्र हा जपावा सर्व काळ. न लगती सायास जाई वनांतरा सुखी तो घरा नारायण. आणि महाराज शपथ घेऊन सांगतायत याविना अनेक अस्तापै साधन. याच्याशिवाय दुसरं साधनच नाही. वात असे आण विठोबाची. देवाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला नामस्मरण करा. आणि महाराज शेवटच्या चरणात सांगतायत तू कामाने सोपे आले ठरवूनी. तू कामाने सोपे आले ठरवूनी. तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी. तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी.
सुखे तो खरा नारायण सुखे तो खरा नारायण जगती जयाचा झाले वंदना जगती जयाचा झाले वंदना सगळ्या साधनापेक्षा हे साधन महाराज म्हणताय सोपा आहे, तुका म्हणे सोपी आहे सर्वाहुनी, पण शहाणा तो धनी. जो शहाणा असेल, ज्याला असं वाटत असेल आपलं हित व्हावं, आपलं कल्याण व्हावं, आपल्याला योग्य साध्य प्राप्त व्हावं अशी इच्छा असेल, तर तोच हे नामस्मरण करू शकतो. म्हणून न लगती सायास जाई वनांतरा सुखी येतो घरा नारायण, अशी नामसाधना आपल्या जीवनामध्ये आपण आरंभ करावी. संत महात्म्याचा या ठिकाणी हा अट्टहास, हा आग्रह आहे की आपल्या जीवनामध्ये नाम, आपण देवाचं नामस्मरण घेतलं पाहिजे. आणि ते नामस्मरण जर आपण या कलियुगामध्ये घेतलं तर आपल्या जीवनाचा उद्धार आहे. अशा प्रकारची नामसाधना आपल्या जीवनामध्ये आपण आरंभ केली पाहिजे. म्हणून आज आपल्या दगनेश्वर शिवालयामध्ये या सप्ताहाची, या कार्यक्रमाचा आज पहिला दिवस आहे आणि या प्रथम दिवसाची ही कीर्तन सेवा परमादरणीय परमश्रद्धेय पूजनीय सुदामदेव महाराजांनी आज्ञा केली आणि हा सेवा करण्याचा योग आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. ही पवित्र भूमी आहे. आपण सर्व या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, परिसरातील सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो, विनम्र भावाने त्या ठिकाणी आपल्याला नमस्कार करतो. आणि या ठिकाणी जे काही तोडकं मोडकं या अभंगावर चिंतन करता आलं सद्गुरूंच्या कृपेनं, ते या ठिकाणी असणारे पूजनीय कृष्णदेव बाबा असतील, भगवान दधीची ऋषी असतील, भोले बाबा, या ठिकाणी सर्व देवतेंच्या चरणी या ठिकाणी समर्पित करूया. आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली,